वाच मन्मनाभो मद्भक्तो मद्याजी मां नमस्कुरु मां वश्यस्य युक्तेव सत्यं ते प्रतिदा प्रियोऽस्मि मे मन्मनाभो मद्भक्तो मां वश्यस्य सत्यं ते प्रतिदा मे प्रियतोऽस्मि तरी बाह्य आणि अंतरा आपुलिया व्यापारा मज व्यापका ते विरा विशो करी आगवा अंगी जैसा वायू मिळोनी आकाशा तू सर्व कर्मी तैसा मजशी असो किंबहुना आपुले मन माझे किंबहुना आपले मन करी माझे एकायतन माझे निश्रवणे कान भरुनी घाली आत्मज्ञान चोखडी संत जे माझी रूपडी तेथ दृष्टी पडो आवडी कामिनी जैशी मी सर्व वस्तीचे वसोटे माझे नामे जिये चोखटे ते जीवा यावया वाटे वाचेची लावी बोल हरी बोल हरी 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 बोल केशव माधव गोविंद बोल बोल हरी 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 बोल केशव माधव गोविंद बोल हरी शिवस्वरूप सद्गुरू जनार्दन स्वामी गुरुमाऊलीच्या कृपेने भगवान आशुतोष महामृत्युंजय सर्वैश्वराच्या कृपेने श्रावण महिन्यातील नागपंचमी आज सोतिथीवर सुरू झालेल्या भव्य दिव्य जपानुष्ठान सोहळ्यासाठी आपण सर्व अनुष्ठानार्थी आलात. सर्व अनुष्ठानार्थी बंधू भगिनी, भाविक बंधू भगिनी, भक्तमंडळ, महिला मंडळ, संत जनार्दन स्वामी भक्तमंडळ, महामृत्युंजय भक्तमंडळ, वडगाव पिंगळे येथील भक्तमंडळ, सगळ्यांना, ज्येष्ठ वरिष्ठांना, विश्वस्त मंडळामध्ये चंद्रकांत पाटील सर्वांना, विश्वस्त मंडळाला सर्वांना आणि सर्वांना व्यासपीठावरून माधुगीर बाबाचा नमस्कार आहे. जय जनार्दन आहे. भे भगवान श्री संतोष गिरजी महाराज, श्री श्रवण गिरजी महाराज, श्री जयराम गिरजी महाराज, श्री अरुण गिरजी महाराज, श्री रमण गिरजी महाराज, श्री महेश गिरजी महाराज, सर्वांना भेग भगवंताला ओम नमो नारायणाय. हरिभक्तपरायणमध्ये सद्गुरुसाहेब परायण श्री आदरणीय शिवराम महाराज, लक्ष्मण महाराज, जनार्दन महाराज, आशिष महाराज, नवनाथ महाराज, एकनाथ महाराज, सर्व हरिभक्तपरायण मंडळीला जय हरी, जय जनार्दन, रामकृष्ण. प्रक्षेपण करणारी मंडळी आहे, ठाकरे बंधू आहे, उमेश भाऊ आहे,
सोपान भाऊ आहे, समाधान भाऊ आहे आणि मीडियाचे कोण आले आहेत त्यांचे मित्र, मला क्षमा करा, तुम्ही पहिल्या दिवसापासून येत आहे पण तुमचं नाव घ्यायचं मला विस्मरण होतं. ते उमेश भाऊचे मित्र आहे, मला आता थोडं मला विस्मरण होतं म्हणून दिलगिरी व्यक्त करतो, क्षमा मागतो. आपलं स्वतःचं कॅमेरा घेऊन तुम्ही प्रक्षेपण करता, तुमच्या श्रद्धेला माधुगिरी बाबाचं त्रिवार वंदन आहे, क्षमा करा. जय जनार्दन सर्वांना. आणि सर्वांना मनोहर भाऊ आहे, हेमंत भाऊ ठाकरे आहे, सर्वांना वंदन आहे. तुम्ही आपला अमूल्य वेळ आणि स्वतःचं कॅमेरे वगैरे घेऊन सेवा करताय. विशेष आणि विशेष बाबाची विशेष सेवा करणारे श्री रोहन भाऊ, शेती करून याच्यामध्ये चांगलं प्रकारचं प्रावीण्य मिळालेलं आहे. मोठमोठे कीर्तनकारचे मोठमोठे सप्ते असतात, तिथं पण रोहन भाऊला आणि प्रक्षेपण करायला बोलवलं जातं. किती मोठं काम आहे. मोठमोठे कीर्तन ऐकायला मिळतात, मोठमोठे कीर्तनकाराचे विचार ऐकायला मिळतात, त्यानिमित्तानं होय किती चांगलं काम आहे. कामात काम भज राम राम. आपापच कामाच्या निमित्तानं बाबाजी म्हणते कामातच राम आहे भाऊ. किती वेळेस सांगितलं जनार्दन सांगितलं कामातच राम आहे. काम आणि राम दोन्हीमध्ये म आहे. काम स्वार्थासाठी आहे आणि राम परमार्थासाठी आहे. आणि म्हणून देव अशा प्रकारचे सर्वांना मी वंदन करतो. कोणी राहून गेला असेल क्षमा मागून सर्वांना नमस्कार करतो. अनंतकोटी ब्रह्मांड चक्रचालक भगवान श्रीकृष्ण परमात्मा श्रीमद भगवद्गीतेचा 18वा अध्याय आहे आणि हा 65वा श्लोक आहे. याच्यानंतर एक श्लोक फक्त बोधामृत आहे. भगवान श्रीकृष्णाच्या मुखातून आलेले 700 श्लोकापैकी महर्षी व्यासाच्या मुखातून आलेल्या 700 श्लोकापैकी 599 श्लोक भगवान श्रीकृष्णाच्या मुखातले आहे. एक श्लोक आणि धृतराष्ट्राचा आहे. 8 का 9 श्लोक दुर्योधनाचे आहे आणि बाकीचे संजयाचे आणि अर्जुनाचे आहे. अशी 700 श्लोकाची श्रीमद भगवद्गीता आहे. नीट लक्ष देऊन ऐका, अभ्यासू मंडळीने ऐका. गीता किती श्लोक आहे सांगता आलं पाहिजे. आपण सनातन वैदिक धर्मामध्ये जन्माला आलो. 700 श्लोक आहेत आणि तेच 700 श्लोकाचं श्री ज्ञानेश्वर माऊलीने 9027 ओव्या केल्या. किती मोठं विश्लेषण आहे. पहिले भाष्यकार असो वाट पुसतो. आद्य भाष्यकार तसं आद्य शंकराचार्य भगवान आहे, त्यांनी गीतेवर भाष्य केलं. त्याला गीतेवर पहिलं भाष्य आद्य शंकराचार्यांनी केलं, पण ते संस्कृत प्लस संस्कृत अवघड संस्कृत अशामध्ये केलं. ते विद्वान पंडित शास्त्र जाणणारे सगळे शास्त्र जाणणारे त्यामुळं आणि श्रीमद भगवद्गीतेचं भाष्य केलं त्यानं. नंतर माऊलींनी केलं, नंतर पुष्कळ लोकांनी गीता भाष्य केलं. विशेष आणि सर्वात सोपं गीतेवर भाष्य केलं असेल कोणी तर रामसुखदासजी महाराजांनी. मराठीमध्ये गीता आहे, प्रभुपादनी केलं. गीता जशी आहे तशी श्रीमद भगवद्गीता ॲज इट इज. खूप विक्री केली आम्ही, खुश लोकांना घेऊन दिली, पण जशी आहे तशीच घरी ठेवून दिली. वाचायचं पत्ता नाही. गीता जशी आहे तशी प्रभुपादनं मराठीमध्ये चांगलं भाषांतर केलं आहे, सगळ्यात सोपं. रामसुखदास महाराजांनी गीता साधक संजीवनी अशी म्हणून मोठं पुस्तक आहे, त्याच्यात तर फार चांगलं विश्लेषण आहे. अभ्यास लोकांनी केलं पाहिजे. महाराज वरवर नको, वरवर म्हणजे वरवरच मग सर्व. पाचोळा उडून जातो, मंदिराच्या कळसाला पण स्पर्श करतो आणि थोड्या वेळानं माऊलीचं दृष्टांत आहे, माझं नाही.
पाचोळा जो उडतो ज्वारीचा कशाचा तरी तो मंदिराच्या कळसापर्यंत जातो आणि नंतर असं वादळ असतं. हवामानाचा अंदाज सांगा. एकानं फोन केला, काय रे बा काय हवामानाचा अंदाज आहे? म्हणजे काही नाही, रात्री जास्त भांडले, आता वादळ शांत झालं. म्हणजे टिंब रात्री जास्त भांडली, आता सकाळी वादळ शांत झालं. हे हवामानाचा अंदाज आहे का? आणि म्हणून द्या हा श्रीमद भगवद्गीतेचा नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी, नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी, एकतरी ओवी अनुभवावी, एकतरी ओवी अनुभवावी, गीता अलंकार नाम ज्ञानेश्वर, गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी. आणि म्हणून द्या हा श्रीमद भगवद्गीतेचा 18वा अध्याय. या अध्यायामध्ये याला एकाध्यायी गीता म्हणतात, याला मोक्ष संन्यास योग म्हणतात. आणि म्हणून या अध्यायामध्ये सर्व पहिल्या अध्यायापासून तर शेवटच्या अध्यायापर्यंत थोडे समरी रूपाने 1-1, 2-2 श्लोक आले. काल 9व्या अध्यायातला श्लोक पाहिला आपण, मन मना बहुमद भक्त्या, तेच श्लोक. पण या ठिकाणी भगवंतांनी शेवटचा उपदेश असल्यामुळे, अर्जुना तू मन मी करी माझ्या भजनी प्रेम धरी, मग तू कितीही पापी असला मी प्रतिज्ञा करून सांग, शपथ घेऊन सांगतो की तुला मी उद्धरून नेल, तुला मी माझ्या लोकाला घेऊन जाईल. किती मोठा अभिप्राय आहे. असं कोणत्याही आणि पंथामध्ये धर्मामध्ये एवढा अभिप्राय दिलेला नाही देवाने. मी तुला कितीही पापी असला तरी तुला मी तरुण घेऊन जाईल. आणि म्हणून द्या हो या अध्यायाला मोक्ष संन्यास योग म्हणलेलं आहे. आणि या अध्यायामध्ये भगवंताने अर्जुनाला तू मन सांगितलं की सर्व मन एकायतन कर, किंबहुना आपले मन करी माझे एकायतन, माझेने श्रवणे कान भरून निघाले. म्हणून द्या हो हे मन कुठं असतं शरीरामध्ये? 10 इंद्रिय आहे ना, 11वं मन आहे. हात पाय नाक कान डोळा घासा सगळ्याला आपल्याला कळतं. 9 द्वारे हे 10 दार या घराला म्हणजे शरीराला. 9 द्वारे 10वे दार धरावे बळकट, आणि सद्गुरूची सेवा तुम्ही करावे कष्ट. गणगवळीच्या नंदना सांगते खुना, आदिपूजेला कोण दगन त्या निर्गुणानं. भगवान शंकराचं आणि पार्वतीचं लग्न झालं त्यावेळेस गणपतीची पूजा कधी झाली? गणपतीच नव्हतं त्यावेळेस. गणगौरीच्या नंदना सांगते खुना हे कोट अभंग आहे किंवा निराकाराचे अभंग आहे. मुंगी व्याली शिंगी झाले, तिचे दूध किती 17 रांजण भरून गेले पिरेदार हाती. आता मुंगी व्याली त्याला शिंगी होईल का? मुंगी व्याली शिंगी झाले, तिचे दूध किती 17 रांजण भरून गेले पेले 12 हाती. हे कोट अभंग आहे नामदेव महाराजाचं. मुंगी वडाले आकाशी तिने गेले सूर्याशी, माऊलीचा अभंग आहे. आता सूर्याला गेळील का मुंगी? मुंगी अशी पळत पळत चालली. दुसऱ्या मुंगीनं विचारलं, कुठं पळत चालली ताई तू? म्हणे काही नाही, माझा भाऊ आजारी आहे, त्याला रक्तदान करायला चालले. म्हणजे तुझा भाऊ कोण आहे? म्हणे हत्ती. हे कशासाठी? याच्या मागं वेगळा भावार्थ आहे. हे निराकारातल्या अभंगातलं आहे. मुंगी व्याली म्हणजे अतिशय सूक्ष्म असते कुंडलिनी शक्ती. ती जागृत झाली की ती 17 रांजण, आपले 17 शरीरामध्ये 17 चक्र आहेत वेगवेगळे, तेवढे भरून जातात. 12 हत्ती, 12 प्रकारची इंद्रिय तृप्त होतात वगैरे वगैरे. पुष्कळ आहेत. तो भाग आपला नेसावा देवाचा, ज्याला त्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे त्यांनी. ते फार माऊलीने इतकं खोल सखोला त्याचा अभ्यास केला की आता कलियुगामध्ये किंवा आताची परिस्थितीमध्ये तसं खानपान नाही, तसं वातावरण नाही,
म्हणून योगाचं एवढं सिद्ध होईलच असं सांगता येत नाही. प्रयत्न करायला काय हरकत नाही. ज्याला त्याचं सर्व नियम पाळता येत असेल अष्टांग योगाचे त्याने करावं जरूर. पण माऊलीने 12व्या अध्यायात सांगितलं क्लेशोधिक तरस्तेषाम अव्यक्ता सक्तचैतसाम अव्यक्ता ही गतिर्दुःखम देवरभेद. ती थोडी गती अवघड आहे, सगळ्याला न जमणारी आहे. करणाऱ्यांनी करावं ज्याला येत तसं. म्हणून या अध्यायामध्ये सर्व अध्यायाची मेमरी आहे. आणि म्हणून 9व्या अध्यायातला श्लोकाचं विश्लेषण या ठिकाणी केलं आहे की हे मन तू माझ्याकडे लाव देवा, माझे मन लाव, माझे मन लागू तुझे चरणी देवा, माझे मन लागू तुझे चरणी. ऐसे करी गा माझ्या जीवा, ऐसे करी गा माझ्या जीवा. इंद्रियाचे कार्य आपल्याला कळतं. डोळ्यानं आपण पाहतो, कानानं ऐकतो, नाकानं चांगल्या प्रकारचा श्वास घेतो, जिवेनं चांगल्या प्रकारचं रसतं. कर्मेंद्रिय फक्त ज्ञानेंद्रिय, उपस्थ, गुदद्वार वगैरे असे 10 इंद्रिय आहेत. आणि याच्यावर सर्वावर सत्ता चालवणारं मन नावाचं इंद्रिय मस्तिष्कमध्ये राहतं, डोक्यात राहतं. म्हणून अगोदर विचार येतो मनामध्ये, मग तो मेंदूला संकेत देतो. एका क्षणामध्ये तुम्ही बघा, नीट लक्ष देऊन ऐका. हा विषय तसा आमच्या ब्रह्मचार्याचा नाही, पण शिवरक्षा कशी निर्माण झाली आपल्या नित्यनिमित्तीमध्ये त्यासाठी हे सांगणं. याला कामशास्त्र म्हणतात. सर्वांना बाबांना काल सांगितलं की धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष 4 प्रकारचं पुरुषार्थामध्ये काम का घेतला. शिवाय आणखी श्रीमद भगवद्गीतेच्या 10व्या अध्यायामध्ये अहम कामोस्मी, मी काम आहे असं. पण धर्म स्वरूप ज्याचं आहे, धर्मानुसार जो भोग घेतले जातो तो काम मी आहे. आणि म्हणून याचं वर्णन पण केलं जातं. गुरुमाऊली पण सांगायचे एक, आणि सांगितलं की बाबा तरुण मुलं अनुष्ठानाला असतात आणि त्यांना मार्गदर्शन केलं पाहिजे. काही म्हणतात की कामशास्त्र शिकवले नाही गेलं पाहिजे, काही म्हणतात काही शिकवले गेलं पाहिजे. काम शिकवायची गोष्ट आहे का? ऋतुस्नात झाले पशु पक्षी वगैरे आपोआप करताना त्यांचा संयोग होतो की नाही, शिकवलं त्यांना. माणसाचंच असं आहे की शिकावं की नाही शिकावं. नाही शिकलं तरी आता तर काही शिकायची गरजच नाही. आता तर मोबाईलमध्ये सर्व आहे, शिकायची गरज. लहान लहान मुलं सर कार्टून पाहतात, तेच पाहतात आय लव्ह यू. पशु पक्ष्याचे चित्र येडेवाकडे दाखवतात, त्यांचं एकमेकाचं सेक्स दाखवतात. आणि म्हणून कलियुगामध्ये भगवान शंकराने त्याला जाळून टाकलं त्या कामाला. तरी परंतु त्याच्या पत्नीच्या आग्रहास्तव त्याला परत जिवंत केलं, पण तो शरीरधारी नाही. नीट लक्ष देऊन ऐक, थोडा अवघड आहे पण सांगितलं गेलं पाहिजे. तो शरीर नाही, त्याला आनग येतं, पण प्रत्येकाच्या मनात आहे. काम वासना सगळं कोणी असो, माय बहिणीकडं पाहिलं, सुंदर असेल, तरुण असेल, आपोआप निर्माण होतं. इतकं सेन्शियल असतं माणसाचं मन, आपोआप निर्माण होतं.
एखाद्या स्त्री मायबहिणीनं चांगला सुंदर पुरुष पाहिला राजबिंडा, तरी निर्माण होतो. निर्माण जो होतो मनामध्ये तो अगोदर मनात येतो, नंतर ते मस्तिष्कला म्हणजे मेंदूला त्याची आणि कमांड दिली जाते, मग शरीराची हालचाल होते. मनुष्याच्या असो की पुरुषाच्या असो की स्त्रियांचा असो. पहा तुम्ही, काम निर्माण झालं ते काही दाखवता येत नाही, दाखवण्याची गोष्ट नाही, पण शरीरात तर संचलन होतं ना. मग काम यश क्रोध यद रजत गण समद्वा. आणखीन दुसऱ्या अध्याय सांगितलं की ध्यायतो विषयासंग. नीट लक्ष देऊन ऐकावं, झोपू नका. ध्यायतो विषयासंग संगस्ते शुभ जायते, संगासंग जायते कामान, कामात क्रोधो विजायते, क्रोधात भवती सम्मोहा, सम्मोहान स्मृतिविभ्रा, स्मृतिभ्रष्ट, स्मृतिविभ्रम कर्मनाश. अगोदर ध्यानात येतं की आपल्याला असं भोग घ्यायचा आहे, घेत आलं का बा ध्यायतो विषयासंग, त्याचा संग करावं असं वाटतं, प्रेरणा मिळते. फार अवघड आहे कामाला जिंकणं. नैष्टिक ब्रह्मचारी राहणं म्हणजे दुधारी तलवाऱ्यासारखी गोष्ट आहे. इतका त्रास असतो तुम्हाला सांगतो, सांगू नाही. धान्य गोळा करायच्या वेळेस माझ्याबरोबर एक साहेब होते, तर उन्हात आणत मोटरसायकलवर फिरायचं. आणि अक्षय तृतीयाला बाबाजींच्या यज्ञाला गेलो वेरूळला, तर संध्या अंगावर अशा पोळ्या झाल्या. आणि बाबाजींचं स्नान घालताना, कर बाबा काय झालं, त्रास काय, फारच तोंड उतरला तर दुखत असलं म्हणजे माणसाचा चेहरा दाखतो. हे मीटर आहे आपलं, चेहरा म्हणजे मीटर आहे. रागवले असेल तरी समजतं. ड्रायव्हर काही त्या टाकीमध्ये हात घालून पाहत नाही की डिझेल संपलं म्हणून. मीटर असं डिझेल संपलं, ऑइल संपलं, तसं आहे मीटर आहे माणसाचं. राग आल्यावर पाहतो चेहराच सांगतो. आणि आता जोक होऊन द्यावर काय झालं, काही तर असे का. स्नान घालताना पाहिजे टावेलनं पुसत असताना. आणि ते साहेब पण होते बाबाजी, अशा जे सेवा करणार होते त्यांना चरण तीर्थ द्यायचे. काय भाग्यवान आहे आमचे श्रवणगिरी महाराज, संतोषगिरी महाराज, सगळेच आम्ही, शांतिगिरी महाराज, आम्ही बाबाजीचे चरण तीर्थ घ्यायचं. स्वतः टाकायचे पाणी, खालून हात लावा. काय महाराज, काय माहिती होतं की विद्यार्थी अवस्थेत, पण अमृत पाडलं. अमृत घ्या तुम्ही, अमृताची गोडी, अमृताची गोडी तुझ्या भजनात, अमृताची गोडी तुझ्या भजनात, मनाचा विसावा दुःखी जीवनात, माझा पांडुरंग ऐकतो अभंग, सखा पांडुरंग ऐकतो. संतोषी महाराज काय काय. आता पंढरीबाबाला विद्याला यायला वेळ झाला तर सगळ्यांनी तीर्थ वगैरे घेतलं आणि पंढरीबाबा राहून गेले. आता ते तुम्हाला माहिती, जखडी महाराज पंढरी तू राहून गेला तीर्थ घ्यायचं. नाही बाबा, बाहेर पाणी पडतं ना, त्याला आपण बाबाजीच्या स्नान घातल्यानंतर बाहेर पाणी तिथं भरपूर पिलो म्हणे. फार आवड महात्मा, जखडी महात्मा, फार प्रेम. काम म्हणजे काम, 6 वेळेस जेवायचे, पण काम किती मोठा दगड असं पडून टाकायचं. आणि म्हणून द्या हो, अकाल मृत्यू भयहरणम सर्व व्याधी निवारणम. भगवान गुरुदेव पादोदक तीर्थम जठरम धारयम. सर्व प्रकारचे विकारच अध्ययन झालं की अघटित घडतं. आणि विकार काय, विकार म्हणजे सगळ्यात श्रेष्ठ विकार काम आहे. काम किती वेळा शांत होतो, काही क्षणात, 2-5 मिनिटात. क्रोध मारलं, हाणलं, झालं. लोभ मात्र सांग, म्हणजे 3 महाशत्रू सांगितले
तिसऱ्या अध्यायात महाशन म्हटलेलं, कामेश क्रोध. म्हणून द्या हो, हा जो काम आहे ह्या मस्तिष्कमध्ये राहतो आणि मग काय त्रास आहे. त्यानं सांगितलं साहेबांना की बाबा उन्हाचा त्रास होतो यांना, लघवी वाटे थोडंसं रक्त पण येतं. अरे दारवंटे, त्यांचं आडनाव दारवंटे, माधवच त्यांचं नाव होतं. अरे बाबा नैष्टिक ब्रह्मचार्याला हा त्रास राहतोच, मला पाय ना किती त्रास. नैष्टिक ब्रह्मचार्य असतो त्याला हा त्रास राहतो. कोणत्या रूपाने ते बाहेर जात नाही, त्याच्या शरीरामध्ये उष्णता निर्माण होते आणि मग उष्णता निर्माण झाल्यानंतर तो त्रास होतो. तरुण आहे तुम्ही, स्वप्नदोष होतो, साहजिकच आहे. इट इज अ नॅचरल थिंग. वयात आल्यानंतर शरीरामध्ये बदल होतो, मुलांच्या शरीरात होतो, मुलींच्या शरीरात होते, नॅचरल आहे. म्हणजे निसर्गानं निर्माण केलेलं आहे. आणि म्हणून 8 प्रकारचं मैथून सांगितलेलं आहे. त्यापैकी श्री समागम हे प्रमुख मैथून आहे. पण याच्यावर एक कामशास्त्रानं थोडं अंकुश लावला आहे, ज्यामुळं ही शिवरक्षा निर्माण झाली. महर्षी याज्ञवल्क्य ऋषीला 2 पत्नी होत्या आणि अपरात्री त्यांना वीर्यस्खलन झालं होतं. विद्यार्थी तुम्ही, तरुण आहे तुम्ही, फार अवघड आहे. याला कंट्रोल करणं झालं तर बरं आहे, नाही तर मग विपरीत पण होतं, भरमिष्ट पण होतं माणूस. आणि जास्त भोगलं तरी त्रासदायक आहे. म्हणून याला प्रमाणात याशीनं भोगावे न त्यागावे, मध्यभागी विभागावे. आपण मीठ किती खातो, थोडंसं चवीपुरतं. तसं विषयसुद्धा सांगितलं आहे माऊलीने की चवीपुरताच पाहिजे, शरीर रक्षणापुरताच पाहिजे. कारण ते नाही केलं तर शरीराला त्रास होतो, केलं जास्त तरी शरीराला त्रास होतो. म्हणून मीठ किती खाता आपण. रामकृष्ण परमहंसानं सुद्धा सांगितलं आहे की तांब्या भरलेलं आहे पाण्यानं, आणखीन त्याच्यावर पाणी टाका. तांब्या भरल का खाली जाईल पाणी, भरलेला आहे तो, पण आणखीन त्याच्यावर जर पाणी टाकलं तर खाली जातं. स्वामी विवेकानंदला स्खलन झालं आहे आणि परमहंसला कारण आज का बरं नाराज, मला असं झालं राहते. गुरुदेवापुढं कोणतंही काहीच लपवू नये माणसं. डॉक्टरकडं लपवतो का आपण काही. माझ्या मायबहिणी डॉक्टरला दाखवतात, सिजर वगैरे करतात, लपवतात काही, लपून डॉक्टरला आणि वैद्याला, गुरुदेवाला सर्व सांगावं, काय रोग असेल, काय समस्या असेल. एक मुलगा होता आणि पावसात काम करतो त्र्यंबकेश्वरला, सारखे कपडे ओले, सारखे कपडे ओले आणि माया अंगाला खाजू यायला लागले, पोळ्या झाल्या, थोड्या त्रास झाला त्याला. आता बाबाजीचं किती लक्ष असतं बघा तुम्ही. का बरं झालं, काही त्रास आहे का तुला, का बरं खासतो तू. आणि बाबाजी अशा पोळ्या झाल्या. किती निरीक्षण होतं बाबा आमच्या विद्यार्थ्यावर, काय सांगू तुम्हाला. मला तुझ्या वर्गात मुली किती आहे, म्हणलं आहे 3 मुली. दररोज पाहतो का त्यांच्याकडं. तुम्हाला कसं असेल म्हणलं, आज डोळे लावून थोडे शिकता येईल. समोर बसल्यानंतर पाहतच ना ते. पण टक लावून नका पाहू, बाबाजी शब्द आहे, टक लावून नका. उल्फी शाही इंग्लिशमध्ये तृषिक नजरानं पाहू नये, काग चेष्टेनं पाहावं. कावळा कसा एका क्षणात दुसरीकडे पाहतो, तसं चालताना पायाच्या अंगठ्या खाली पाहून चालायचे. बाबा स्वतः सांगायचे, बाबाजी पायाच्या अंगठ्या खाली पाहून चालायचं मी, इकडं तिकडं पाहायचं नाही. आणि विशेष म्हणजे बाहेर पाणी प्यायचं नाही. अरे बाबा विद्यार्थी असल्यापासून नियम आहे, बाहेरचं पाणी नाही प्यायचं. कितीतरी त्रास झाला, इतकी परीक्षा झाली आणि खूप तहान लागली आणि नेमकं औरंगाबादच्या यज्ञाचं काम चालू होतं. ही गर्दी, परवा चला हे करायचं ते करायचं. आम्ही पाणी पिलो, माठ होता त्याच्यातलं पाणी पिलो आणि परत तो भरून आणण्यासाठी फेकून दिलं. त्याच्यात पाल होती. बाबाजीला सांगितलं आम्ही ते पाणी पिलो बा, आता काय त्याच्यामध्ये पाल होती, ही घ्यावी होती, काही होत नाही. काय महाराज काय सांगायला पाहिजे. आणि म्हणून द्या हा याला अंग नाही. म्हणून याज्ञवल्क्याने रात्री त्यांना स्खलन झालं. तरुणांना होतं, ग्रस्ताश्रमाला होतं. म्हणून द्या
स्त्रियांना पण होतं, पण त्यांची विशेष देवाने सोय केलेली आहे. दर 28 किंवा 29 दिवसानंतर ते 4 दिवस बाजूला बसतात. त्यांची ते मध्ये साचलेलं सर्व निघून जातं. 4 दिवस थोडासा स्राव होतो, पांढरं होतं, लाल होतं. पण माणसाचं तसं नाही, काहीतरी संग झाल्याशिवाय त्याला मोकळं होत नाही ते. आणि म्हणून हे तर स्वप्न दोष का होतो? एक तर कमी जास्त खाल्ल्यामुळं होतो. दुसरी गोष्ट निसर्गाच्या नियमाप्रमाणे होतं. पावसाळा, उन्हाळा, हिवाळा याच्यामध्ये कमी जास्त ऋतू झाला. आपण थंडी वाढली म्हणून जास्त पांघरून घेतो. आमच्या ब्रह्मचारी लोकांना हिवाळा फार अवघड आहे. जास्त पांघरून घेतलं, ऊब आली की ऊब बाहेर येते. आता तुम्हाला सांगायचं काही कारण नाही. आणि म्हणून पावसाळा आमच्यासाठी ठीक आहे, उन्हाळा पण फार त्रासदायक. आणि म्हणून द्या हो, त्यांना स्खलन झालं, त्यांनी अपरात्री झालं म्हणून आपले कपडे काढले, लंगोटी असेल काय असेल बाजूला ठेवले. बाबाजी 3 गोष्टी सांगायच्या. आग बंद म्हणजे डोळ्यानं वाईट पाहू नये, मुख बंद वाईट बोलू नये किंवा वाचू नये किंवा पाहू नये मुखानं. आग बंद, मुख बंद, लंगोट बंद. बाबाजींच्या सानिध्यामध्ये रात्री ओला लंगोट लावून झोपायचं. सोपं नाही ब्रह्मचारीवर. स्खलन झाल्यानंतर त्यांनी ते कपडे बाजूला ठेवले. त्यांची बहीण होती, ती कंसारी नावाची होती, ती बालविधवा होती. पूर्वी काही पुनर्विवाह नव्हते होत. आणि तिनं ते कपडे घेतले, नदीच्या कडाला गेली, ते धुतले. पण त्या वीर्याचे कण तिच्या योनी मार्गाला लागले. आपल्या वीर्याच्या थेमामध्ये जे वाचलं ते सांगतो. वात्सायन नावाचं कामशास्त्र हे एवढं मोठं पुस्तक आहे. लग्न झालेलं नसेल त्यांनी जरूर वाचा, झालेलं असेल तरी जरूर वाचा. वैधव्य स्त्रियामध्येच असतं, म्हणजे काय म्हणतात त्याला, वंध्यत्व स्त्रियामध्येच असतं असं काही नाही, पुरुषात पण असतं. स्त्रियात पुरुषात याच्यावर दुसरा विलाज नाही. याच्यावर दुसरा विलाज मात्र आणि छत्रपती शाहू महाराजांनी झाशीच्या राणींनी काढला की असं दोघांमध्ये दोष असेल. पुरुषामध्ये दोष असला तर स्त्रियांना काही दुसरा पुरुष करता येत नाही, पण स्त्रियामध्ये दोष असला तर पुरुष दुसरं करतात. आणि म्हणून झाशीच्या राणीच्या पतीमध्ये दोष होता म्हणून त्यानं सांगितलं तुमचा दोष आहे, तुम्ही दुसरं करा. ते म्हणे नाही, एकनिष्ठता होती. म्हणून त्यांनी दत्तक वारस म्हणून पुत्राची योजना केली. दत्तक वारस घ्यायसाठी विशिष्ट प्रकारचं नक्षत्र लागतं. सयाजीराव गायकवाड हे पण दत्तक पुत्र आहे, बडोदा संस्थानचे, छत्रपती शाहू महाराजांचे. याला शिथिलता दिली, याला मान्यता दिली दत्तक वारसाला. आणि हरिजनाला मंदिरात जाण्याचा अधिकार छत्रपती शाहू महाराजांनी दिला. सगळ्याला समानता, इक्वेलिटी, अनटचेबिलिटी इंग्रजीमध्ये मानतात. छत्रपती शाहू महाराज चरित्र वाचा. आणि म्हणून त्यांनी असं करावं. दोघांचं दोष कोणातही असू शकतो, दोघातही असू शकतो, पण त्याला विलाज नाही. आणि मग कमी शिकलेले किंवा असे लोक मग दुसरं करतात, तिसरं करतात, 2-2, 3-3. आता नाही राहिलं म्हणून आहे अजून 2 बायकां फजिती आहे का. मग लोक म्हणते दशरथ आज नाही की 3 केलं. बरं आहे बाबा, तू कर, आमचं काय म्हणणं आहे. रावणाला 85,000 नातू होते, म्हणजे बायका किती असेल. मग रावणाची परंपरा चालायची का, रामाची चालायची. आपल्या वीर्याच्या थेमामध्ये 42,000 शुक्रजंतू असतात. त्यातला एक जरी शुक्रजंतू माय बहिणीच्या शरीरामध्ये बीजांडकोश फुटल्यानंतर 4थ्या दिवशी, 5व्या दिवशी, 6व्या दिवशी, 7व्या दिवशी गुरुपारायणामध्ये सांगितले, अनेक प्रकारच्या ग्रंथामध्ये सांगितले आहे की समदिवशी जर तो बिंदू त्याच्यामध्ये पडला तर आणि मुलाची प्राप्ती होते. विषम दिवशी तर तो बिंदू त्या बीजांडकोशाच्या मध्ये पडला तर
मुलीची प्राप्ती होते. हे त्या शास्त्रामध्ये सांगितलं आहे. अनुभव घ्या, दावा नाही. पण शास्त्र 9व्या अध्यायात भगवान 16व्या अध्यायात भगवंताने सांगितलं की तस्मात् शास्त्रम प्रमाणम. ते कार्यस्तु व्यवस्थित जीवन जगायचं असेल तर शास्त्राप्रमाणे जगलं पाहिजे महाराज. मग आपल्या जीवनाला सुख समाधान मिळतं. तिनं विचार केला की काय भानगड झाली, शरीरामध्ये बदल होऊन कसं राहिला, पाळी येईना, हे येईना, काहीतरी झालं. पूर्वी फार अवघड होतं, पुनर्विवाह नाही वगैरे वगैरे. असं काही झालं तर सगळीकडं उपेक्षा त्याची. तुका म्हणे थुका त्याच्या तोंडावरी, जातो यमपुरी भोगावया. म्हणून त्या माऊलीनं सांगितलं आपल्या भावाला की मला अनुष्ठान करायचं आहे. एका पिंपळाच्या झाडाखाली 9 महिन्याचं अनुष्ठान केलं. पिंपळाचे आणि ते फळं खाऊन, जंगलातले कंदमुळं खाऊन 9 महिने 9 दिवसानंतर तिला मुलगा झाला. तिनं त्या पिंपळाच्या झाडाखाली ठेवून दिला आणि योगाग्नीनं आपलं शरीर जाळून टाकलं. योगाग्नी आहे तो शरीरामध्ये निर्माण झाला की शरीर जळून जायचं सामर्थ्य प्राप्त होतं. नवनाथाच्या विद्येमध्ये सुद्धा आहे. अशा प्रकारचं अस्त्र वापरलं तर शरीर जळून जातं. नवनाथ ग्रंथामध्ये किती अस्त्र सांगितलेले आहे. त्या अस्त्रानं शरीर जाळून टाकलं. सकाळी सकाळी एक महापुरुष ऋषीमुनी सकाळी उठतात. प्रारंभ आमुचा प्रभात काळी शिवनामे होरी. प्रारंभ आमुचा प्रभात काळी शिवनामे होई. सकाळी सकाळी एक महामुनी रस्त्यानं चालत असताना त्या पिंपळाच्या झाडाखाली नवीन आर्भक म्हणजे नेमकंच बाळांतन झालेलं. तो मुलगा आपण जन्माला आलो की लगेच रडायला लागतं. केव्हा 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 आपण रडतो. लोक घरचे लोक पेढे वाटतात. जब हम पैदा हुए, जब हम पैदा हुए जग से हम रोए. ऐसी करनी कर चलो हम हंसे जग रोए. चदरिया झीनी रे झीनी, झीनी रे झीनी. ये राम नाम रस दीनी. चदरिया चदरिया झीनी रे झीनी, झीनी. मुलगा का रडतो? त्याला माहिती आहे किती यातना आहे. 9 महिने 9 दिवस. चांगलं द्वार आहे का ते? नादवावले येतात. अधमद्वारे उपजवी माता पिता, अधमद्वारे न आतळ देता तो शिष्याचा सक्का पिता. पती पत्नीच्या संयोगातून किती उलटा असतो. रग गर्भ, खाली तोंड वर पाय. सुलटा असला तर मग त्याला पायळू म्हणतात. डोका अगोदर येतं, नंतर पाय येतात. आणि म्हणून देव तिथं चांगली जागा नाही. आई कमी जास्त गोड तिखट खाते, त्याला मग त्रास होतो मध्ये. तिच्या अर्कातून अर्क जातो ना. शरीर एकदम कोमल असतं. पहिल्या महिन्यापासून तर 9व्या महिन्यापासून काय काय शरीराचं अवयव तयार होतात. भगवान शंकरांनी पार्वतीला सांगितलेले होरा शास्त्रामध्ये सर्व काय काय बदल होतात. म्हणून द्याव माय बहिणी जर चांगल्या प्रकारे तिला दिवस गेलेले असेल तर तिला आणि चांगल्या प्रकारचं पौष्टिक आहार दिला पाहिजे, सात्विक आहार दिला पाहिजे. तिला काम केलं पाहिजे म्हातारतींनी. आता काम नाही, काही नाही, खूप त्रास. आणि डॉक्टर बी सांगतात की बेड रेस्ट घ्या. पूर्वी दळावं लागायचं, कपडे धुवायला लागायचे, शेतीचं काम करावं लागायचं. पहा तुम्ही
4 4 5 5 लेकर 6 6 लेकर व्हायचे तरी माय बहीण 10 पाहिले आम्ही, 1 डझन पण पाहिले. आमच्या वेळेस 6चं ॲव्हरेज होतं. कळत म्हणून आपला नंबर 6वा आहे. श्रीराम जय राम जय 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 राम श्रीराम जय 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 राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम. हे पण आता निसर्गाचा व्यवहार येतो. आणि म्हणून द्यावं त्या शास्त्रामध्ये पहिल्या महिन्यामध्ये त्या माऊलीने काय द्यावा आहार, दुसऱ्या महिन्यात काय द्यावा, तिसऱ्या महिन्यात काय ते चांगलं करून ठेवलं आहे. ऋषीमुनींचे काय वात्सायन नावाचे ऋषीचे किती उपकार आहे आपल्यावर, ऋषीमुनींचे किती उपकार आहे, पण आपण वाचत नाही, पाहत नाही. बाबाजी म्हणजे गंमत नाही ती. कधी उठतात कधी सोडतात, कधी उठतात कधी काही करतात. शास्त्र पहा असं चांगलं नाही, मग रडता. पेरणी चुकली तर मग सगळं चुकतं. शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटे. चांगलं फळ पाहिजे तर मग चांगलं बी पेरा. म्हणून द्या हो शुद्ध बीजा पोटी, शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी, मुखी अमृत जीवनी, मुखी अमृत जीवनी. आणि म्हणून द्या. त्यांनी पाहिलं ध्यान लावून, अरे अरे काही कोणाची चूक नसताना हे कसं झालं. याला विचारलं जन्मतःच वनवास ना आई ना. पिंपळात मुलगा रडायला लागला की पिंपळाच्या झाडाला अशी बारीक बारीक फळं असतात, ते फार गोड असतात. त्याच्या साखरेसारखं पाकासारखं एक थेंब त्या मुलाच्या तोंडात पडायचं. कशी देवाची करणी महाराज. पहा देवाजीची करणी नारळाच्या आत पाणी. पहा देवाजीची करणी नारळाच्या आत पाणी, नारळाच्या आत पाणी, नारळाच्या आत पाणी. पहा तुम्ही नारळाचे झाडं बहुतेक समुद्रकिनारी राहतात. समुद्राचं पाणी खारं असतं. नारळ बहुतेक 70-80 फूट आहे आता हे आपले नारळ. तिथपर्यंत पाणी शोषून घेतलं जातं. कोणता पंप आहे? सौर इलेक्ट्रिसिटी आहे का? खालून खारं पाणी वर जाईपर्यंत गोड होतं. नारळाचं पाणी किती गोड असतं, पण ते किती टणक असतं. ते टणकमध्ये ते पाणी कसं जातं. किती देवाजीची करणी. त्या पिंपळा झाडाचा थेंब त्याच्यात पडला की ते मुलाचं रडणं थांबायचं. म्हणून त्या महापुरुषांनी त्याचं नाव पिपलायन ठेवलं. त्याचं संगोपन केलं. त्याला 6 वर्ष झाल्यानंतर त्याचं मौंजी बंधन करायच्या वेळेस त्याला आईचं नाव सांगितलं गेलं. तुझ्या आईचं नाव कंसारी आहे, पण बापाचं नाव म्हणजे गोत्र. आणि गोत्र आपलं वेगळं, मामाचं वेगळं. ते मुलाला कळायला लागलं. मुलगा हुशार. 6 वर्ष असताना नरसिंह होते महाजन 4 वेद म्हणायचे. 4 वेद पाठ. 6-7 वर्षाचे असताना आद्यशंकराला 4 वेद पाठ. आता हे जन्मताच घेऊन आलेले असतात. त्या मुलांनी सांगितलं की असं कसं, माझं गोत्र काय. आता हट्ट धरला त्यानं, हातात पाणी. त्या महामुनीला सांगावं लागलं तुझं गोत्र याज्ञवल्क आहे. मग असं कसं होईल. याज्ञवल्क जर माझे मामा आहे तर माझं गोत्र वेगळं राहील, मामाचं गोत्र थोडी चालतं. आता हे शास्त्र पाहणार लोकांसाठी. आपण काही गोत्र पाहत नाही, काही पाहत नाही. आणि मग काय होतं तुम्हाला माहिती आहे. असा परिणाम सांगितला आहे की तो मी तुम्हाला सांगू शकत नाही. आणि म्हणून द्यावं. मग त्यांनी विचार केला की आपल्या आईचा दोष जर कोणा दिला असेल तर आपल्या मामाने दिला. म्हणून त्या तपस्वी झाला तो मुलगा. अतिशय गुरुदेवांची आज्ञा पाळणारा. आणि मंत्राचं सामर्थ्य प्राप्त झालं. लहान मुलाला मंत्राचं सामर्थ्य फार लवकर प्राप्त होतं. त्याने मंत्र म्हटला. एक कृत्या निर्माण केली. याज्ञवल्क्य ऋषीवर सोडून दिले. याज्ञवल्क्य ऋषी सकाळी सकाळी भगवान शंकराचं ध्यान करत असताना ध्यानावस्थित तद्गतेन मनसा पश्यन्ति यम योगिनो. ती कृत्या त्यांच्याजवळ उभी राहिली. त्यानं सांगितलं की मी काही कोणाचे काही दोष केला नाही. मला तू का
म्हणे मला पिपलायन ऋषीनं पाठवलं. कोण पिपलायन? मग त्यांनी भगवान शंकराची स्तुती केली. श्री गणेशाय नमः, श्री सांब सदाशिव महाराज. या स्तोत्रानं आपलं रक्षण होतं. ग्रह भूत पिशाचाद्यम त्रिलोक विचारणे दुरादाश पळून जातात शिवरक्ष म्हणणाऱ्यापासून. काय सांगायला पाहिजे? कोश भूतान्वित. त्या श्री श्री रविशंकरला विचारलं भूत क्या आहे? ते म्हणे तुम्ही भूत आहे. भूत पिशाच निकट नहीं आवे, महावीर जप नाम सुनावे. भूत पिशाच निकट नहीं आवे, महावीर जप नाम सुनावे. आणि म्हणून त्यांनी ती त्यांनी भगवान शंकराची स्तुती केली. चरित्रम देव देवस्य गंगाधर शरपातु भाल. माझ्या दशेंद्रियाचं रक्षण करा, माझ्या सर्व शरीराचं रक्षण करा प्रभो. भगवान शंकर प्रगट झाले. काय झालं? नाही अशी कृत्या माझ्या मागं लागले. त्या कृत्याला सांगितलं की अगं या याज्ञवल्क्याची काहीच चूक नाही. ज्यांनी तुझ्याकडे ती कृत्या पाठवली त्या पिपलायन ऋषीला सांगा की तुम्हाला जन्मता शनी असल्यामुळं ही अवस्था तुमची झाली. जन्मताच काही मुलांना शनी असतो आणि ज्या नक्षत्रावर जन्माला आलो त्या नक्षत्रावर जर शनीची दृष्टी असेल तर त्याला 7.5 असते. जन्मताच काही केलं 7.5 असते. हे आता तुम्ही जाणा माना नका मानू, पण आहे शास्त्र खरं आहे. जन्मता 7.5 असलं मग त्यानं शनी महाराजवळ कृत्य सोडून दिले. आता शनी महाराज सुद्धा भगवान शंकराचे भक्त आहे. ते पण भगवान शंकराकडे गेले. मग देवा तुम्ही आम्हाला संचलन करण्यासाठी निर्माण केलं, शासन करण्यासाठी निर्माण केलं आणि ही कृत्य माझ्या मागं लागले. हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा, आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलाच्या पायराची. हे भोळ्या शंकरा, ओ देवा, हे भोळ्या शंकरा. आणि म्हणून द्यावं कसलाही प्रकारचा दोष नाही. शनी महाराजांना सांगितलं काय दोष आमचा? तुम्ही आम्हाला संचलन करण्यासाठी शासकीय अधिकाऱ्याला काय शिवाय द्यायचं कारण नाही. तर कायद्याप्रमाणे तुम्हाला सांगतो असं तसं कायद्याप्रमाणे ऐकलं पाहिजे. पती पत्नीचे भांडणं झाले. कोरोनामध्ये त्याची नोकरी गेली, तिची राहिली. मला कामावर जायचं आहे, तुम्ही दळण करून आणा, तुम्ही भाजीपाला घेऊन या. मला जर वेळ झाला तर मिरच्या खुडून ठेवा, बटाटे कापून ठेवा. लईच वेळ झाला तर कुकर लावून ठेवा. तो बिचारा 2 महिने कदरून गेला वकिलाकडं. जाऊ दे याला फारकतीत देऊन टाकतो. वकिलाकडे गेला, ते बेल वाजवली. मग या बसा, चहा पाणी, थांबा थोडं, ही फरशी पुसणं झालं का मग तुमचा विचारतो तुम्हाला काय. वकील म्हणजे आज रविवार आहे. मग त्यानं विचार केला की वकीलसुद्धा ऐकतात तर मग आपल्याला काय सल्ला देणार. पण चांगला सल्ला द्यावा वकिलांना पण, की एकमेका सहाय्य करू. असं नाही चालतं, होतं राहतं कमी जास्त. काय बिघडलं काम केलं तर असे सल्ला देणारे कमी असतात. एका बहादरानं काय केलं, जमीन विकली. गुरुजीला विकली जमीन. आणि जमिनीत विहीर वगैरे तरु पाषाण, विहीर तरु पाषाण लिहून द्यावं लागतं. अशी ब्रिटिशापासून पद्धती खरेदी खात्यावर लिहायची. आता ते विहीरसुद्धा विकले. विहीर होते ना वावरामध्ये. त्याला कोणीतरी सल्ला दिला, अरे गुरुजीजवळ भरपूर रिटायरमेंटचे पैसे, पिंपळे गुरुजीकडे नका पाहू, तू त्यांच्यावर दावा कर. मी तुम्हाला फक्त विहीर विकली, पाणी विकलं नाही. मग गुरुजी भेऊन तुला थोडेफार पैसे आणखीन वाढून देतील. सल्ला देणारे पण भरपूर असतात, पण कोणाचा सल्ला आहे का? भल्या संगती न्याय ते त्याचे बसावे. चांगल्याचा सल्ला घ्या महाराज.
चांगले वकील मंडळीचा सल्ला घे, जे परमार्थिक आहे. केवळ डॉक्टर का म्हणा, वकील म्हणा, केवळ जर पैशाचं असेल तर ते थोडंसं वाईट आहे. तो गेला, गुरुजी तुम्हाला मी विहीर विकली, पाणी विकलं नाही, त्या पाण्याबद्दल तुम्हाला काहीतरी वाढवा रक्कम द्यावं लागेल. बरोबर आहे, दावा केला ना तू, आपण कोर्टात ठरवू काय. जजनं विचारलं की तुम्हाला विहीर विकली, पाणी विकलं नाही गुरुजी, त्यांचं म्हणणं आहे असं आहे की तुम्हाला पाण्याचं मोबदला द्यावं लागेल. म्हणे साहेब बरोबर आहे, पाण्याचं मोबदला दिला पाहिजे, पण मला विहिरीतलं पाणी नाही लागत, त्यानं त्याचं पाणी काढून न्यावं, मला विहीर बुजायची. जजनं सांगितलं बरोबर आहे, तुझं पाणी तू काढून ने, त्यांना विहीर बुजवायची आहे. जज साहेब तुमचं नाव काय? म्हणे अमुक जाधव पवार काय, आणि तुम्ही अमुक अमुक साली आणि 8वीला होता का? आणि हा. म्हण मी तुझा गुरुजी, मी तुझा शिक्षक आहे. असे अनेक जज निर्माण केले, वकील निर्माण केले, मला शिकवतो तू. असे पण काही डोकेबाज असतात. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय. पिपलायन ऋषी, भगवान शंकर, महर्षी याज्ञवल्क्य आणि शनी महाराज एकत्र आले. सांगितलं की याच्यात कोणाची काही चूक नाही, अनावधानाने या गोष्टी झाल्या, तू यांना क्षमा कर. म्हणून शनी महाराजांना सांगितलं की हे पिपलायन ऋषी, माझं चूक झाली तुमच्याला, पण पिपलायन ऋषीने सांगितलं की 14 वर्षापर्यंत तुम्ही जास्त बाधा करू नका, माझ्यासारखं वनवास देऊ नका. शनी महाराजांनी सांगितलं की जे तुमचं नावाचं स्मरण करील त्याला मी बाधा जास्त देणार नाही. बघा तुम्ही आपल्या विधीमध्ये काय आहे, कवी हरिअंतरिक्षम प्रबुद्धम पिपलायनम अविरो, तर किती तारक करून ठेवलंय महाराज. म्हणून द्या हो या जनहित तारक जनउद्धारक, नित्य निर्मली. जनहित तारक जनउद्धारक, नित्य निर्मली. म्हणूनच सगळ्यांनी वरदान देऊन टाकलं. शनी महाराजांनी दिलं, भगवान शंकरांनी दिलं. याज्ञवल्क्याचं स्तोत्र जो वाचील त्याला शनीची बाधा होत नाही, ग्रहभूत पिशाच्याची बाधा होत नाही. किती तारक आहे महाराज. आणि शिवपुराणातली अतिशय महत्त्वाचं स्तोत्र आहे, त्याला याज्ञवल्क्य स्तोत्र म्हणतात. आणि म्हणून याचा पाठ केला पाहिजे. नित्यनेमिधी म्हणत म्हणत तुम्ही कोणताही प्रवास करा. स्वात्मानुभव सांगतो तुम्हाला की संपूर्ण भरतखंडाची यात्रा झाली, त्यातल्या त्या सद्गुरू जनार्दन स्वामीच्या नियमाप्रमाणे झाली. प्रत्येक ठिकाणी विहिरीचं पाणी, हापशाचं पाणी. संतोषगिरी महाराज आमच्या बरोबर आहे आणि बसलेले आणखीन रमणगिरी महाराज पण. कुठंही कसल्याही प्रकारची आणि अडचण नाही आली. जातील संकट दूर जातील संकट दूर, बाबाजी सांगे, बाबाजी सांगे, खरोखर वाचावी नित्य विधी, वाचावी नित्य विधी. 15-20 वर्षापूर्वी आपलं गुरुबंधू बद्री केदारनाथला गेले. त्यावेळेस अतिरेकाचं भार खूप असं प्रस्त होतं. आता दर्शन घेऊन आले. त्या हॉटेलमध्ये थांबायचं तर नाही ना, आपण हॉटेलमध्ये नाही थांबू, चला गाडी आहे तर निघून जाऊ, भूक लागली काय विश्रांती नाही घेऊन जाऊ, असं म्हणून गाडीत बसले. काही थोड्या अंतरावर गाडी आली आणि ते हॉटेल उडून दिले. मग त्यानंतर रडायला लागले, बाबा जातानाही नित्यनेमिधी सकाळी संध्याकाळी जेवढं शक्य होईल नित्यनेमिधी बाबाजीच्या कृपेनं वाचलो, नाही तर निज भक्ताची हाक ऐकून संकट समाई येई धावून, तुझ्या दासात येऊ
अशी सवय लावा द्या हो. मोटरसायकलला किक मारली तर विधी सुरू व्हायचे. धान्य गोळा करायची वेळेस किती वेळेस विधी व्हायची काही सांगता येत. किती लाख कमी जास्त लाख किलोमीटरचा प्रवास झाला असेल मोटरसायकल. अजूनही बुलेट पाहिली का असं वाटतं चालव. खूप 12 लिटर पेट्रोल दुसऱ्या तिसऱ्या दिवशी द्यायचं. कारखाना द्यायचं पेट्रोल. इकडं निफाड कारखाना द्यायचा, तिकडं संजीवनी कारखाना, तिकडं कोळपाडी कारखाना द्यायचा. गाडी लावली बाबाला डिझेल टाकून द्या, पेट्रोल टाकून द्या. कधीच केक मारली की विधी सुरू. इथून जरी बाबा चंदू पाटलाच्या मळ्यात बाबाजी राहायचे महामृत्युंजय, इथून तिथपर्यंत विधी होऊन जायचे. श्रवणगिरी महाराज म्हणतात तुम्ही मोटरवर सायकल का बरं असं करता हा सोडून. विद्यार्थी होते ते. मग कशी गोडी लागली. किती प्रवास झाला, किती काय झालं. हनुमान चालिसा आणि नित्यनैवेद्य गाडीत. मग नंतर ट्रॅक्टरवर, नंतर मग आपली गाडी आली, नंतर मग आता बाबाजींची कृपेनं पुष्कळ सोयी झाल्या. पण सवय लागली अशी किती असं म्हटले बाबा. आता हे साधका करताय 1 कोटी जर एखाद्या स्तोत्राचा पाठ झाला तर ते स्तोत्र सिद्ध होऊन जातं. नाही 1 कोटी जर झालं थोडेफार सिद्ध झालंच नाही. तर किती झालं असेल तर सिद्धच नाही. ग्रहभूत पिशाचाद्यम त्रिलोक सगळ्या प्रकारचा प्रवास जर सुखाच होता असेल तर ते स्तोत्र सिद्ध झालं नाही तर काय. म्हणून पहा तुम्ही आमच्या सर्व महात्मा लोकांना सवय लागली. गाडी भगवान श्रीरामाचा रथ इंद्रानं पाठवला. मात्री नावाचं रथ घेऊन आला आणि देवाला सांगितलं की समोरचा रावण रथावर बसून युद्ध करतो, तुम्ही पण रथ घ्या. श्रीरामानं सांगितलं पृथ्वी माता ही माझी माता आहे, हीच माझा रथ आहे. ते तत्त्वज्ञान सांगू नका, प्रत्यक्ष इंद्रानं पाठवलं आहे. तुम्हाला याच्यावर बसावंच लागेल. सर्व देवतांनी ब्रह्मदेवाने सांगितलं की नाही प्रभू तुम्हाला आता याच्यावरच युद्ध करावं लागेल. हा वायुयोगानं चालणारा आहे. जसं त्याचा रथ वायुयोगानं चालतो ना तसा हा रथसुद्धा वायुयोगानं चालणार आहे. तुम्ही याच्यावर बसून युद्ध केलं पाहिजे. बघा तुम्ही रामायण पाहिलं असेल. प्रभू रामचंद्राने त्या रथाला वंदन केलं, एक परिक्रमा केली, मग रथावर बसले, उजवा पाऊल रथावर ठेवला. असं तुम्ही करून बघा ना. नुसतं पाहायचंच का रामायण. असं काही ओढून तडून अर्थ लावायचा का. एखाद्याला सांगितलं झाडाखाली शीतल छाया मिळते, उन्हाळ्यामध्ये झाडाखाली बसावं. एक बहादर शिंदळी झाडाखाली जाऊन बसला. 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, गरमी व्हायची ती व्हायची. त्याच्या मित्रानं विचारलं का रे बा इथं का बसलं. म्हणे झाडाखाली बसल्यानंतर एका संतांनी सांगितलं की शीतल छाया मिळते. 2 दिवसापासून शीतलही आली नाही आणि छाया पण आली नाही. काय म्हणावं याला, कोणती बुद्धी म्हणावं. तारतम्य लय लावतात लोक कुठलं कुठं कायचे काय. म्हणून द्या हो विघ्न आणणारे कोण आहे. पृथ्वी भूकंप, पाऊस, पृथ्वी आप, खूप गरमी. आप म्हणजे पाणी, पाऊस किती पडतो. पृथ्वी आप, वायू जोरात हवा सुटते, समुद्रात लाटा आहेत. पृथ्वी आप, वायू तेज, खूप गरमी पडते. काय काय आपलं एक गुरुबंधू आहे दक्षिण आफ्रिकेत, 48 दरवर्षी म्हणजे मारबाईने 48 काय जीव म्हणत असं. इथं 40लाच जीव जायची वेळ येते. तिथं म्हणून तो काळा पडून गेला. ते बाबा 20 प्रकारचे कपडे असतात काम करण्याला जायसाठी, त्याच्यामुळं तिथं गरमी लागत नाही वगैरे. पृथ्वी आप, वायू तेज आणि प्रकाश. काही ठिकाणी प्रकाशच नाही. काही देश असे आहे की तिथं कायम रात्रच, 6 महिने रात्रच. कधी तर 1, 2, 3 दिवस सूर्य दिसत नाही. उत्तर ध्रुवावर, दक्षिण ध्रुवावर असं पण आपल्या भूगोलामध्ये आहे. आणि म्हणून द्यावं हे 6 लोक संकट आणतात, 5 लोक संकट आणतात, म्हणून त्याचं निरसन व्हावं. म्हणून ओंकार बिंदू संयुक्तम नित्यम ध्यायं ते इति श्री रुद्राय मले उमा महेश्वर संवादे शिव षडाक्षरतो. याच्यातलं ओम भगवान शिव आहे आणि जे 5 अक्षरे नमः शिवाय हे पंचमहाभूताचे आहे. पार्वतीने विचारलं देवाला की आपल्या भक्तावर संकट येईल का. तर म्हण नाही, कालिका खपरात आहे, शिवभक्त तरत आहे, असुर तर चले जात आहे. बाबाजीचं प्रवचनात पार्वती हे 5 लोक विघ्न आणणारे. हे 5 मारक पण आहे, 5 तारक पण आहे.
पाऊस नाही पडला तर, जास्त उष्णता नाही झाली तर वाफ होईल का समुद्राच्या पाण्याची? काय देवाची कर. समुद्रात पाणी कसं असतं कोणी पाहिलं? कोणी अनुभव समुद्रात स्नान केलं कोणी? एकदम गोड पाणी, साखर टाकल्यासारखं. कोणी समुद्र स्नान केलं, हातवर करावं. बरेच सागर का किनारा नाही बरं का. नाही तर समुद्राच्या कडाला जातात लोक, पण सागर का किनारा मेन गाणं नाही सांगत, तिरड गाणं आहे, कानाला लावलेले म्हणून त्यांच्या लक्षात नाही आलं. शिवार्पण. ओम नमः शिवाय तरणोपाय तारक मंत्र शिवाय. शिवाय तरणोपाय तारक मंत्र शिवाचा. तारक मंत्र शिवाचा उद्धार भक्त जनाचा. तारक मंत्र शिवाचा उद्धार भक्त जनाचा. नमः शिवाय. ओम नमः शिवाय तरणोपाय तारक मंत्र शिवाय. तारक मंत्र आहे. समुद्राचं पाणी खारं असतं, उष्णता जास्त झाली की त्याची वाफ होते. आणि पावसाचं पाणी खरं ते खारंच व्हायला पाहिजे. पावसाचं पाणी तर मिनरल वॉटर आहे. या भागात पाऊस पडतो, कमी पडतो, ते लोक ते पाणी साचून ठेवतात. विशेषतः राजस्थानमध्ये खाली टँक असतो, त्याला स्टोअर वेल म्हणतात. पावसाचं पाणी साचून तेच जीवांवर पितात. तिथं खारं पाणी. इकडे गेले तुम्ही गुजरातच्या पुढं कच्छ, तिकडे खारं पाणी. फक्त सिंधू नदीचं पाणी चांगलं आहे, बाकी सर्व खारं पाणी. सिंधू नदी वाहते त्याच्या कडाचं पाणीसुद्धा खारं आहे. काय देवाची लीला आहे. सिंधू नदीचं पाणी एकदम स्वच्छ आणि चांगलं, हिमालयातून निघते ती. पण तिच्या कडाला जेवढे विहीर आहे तेवढेचं पाणी खारं आहे. आम्ही कच्छला गेलो तेव्हा पाहिलं. सांगायचं तात्पर्य हे की देवा की पंचमहाभूताचं 5 अक्षराचं मी माझं मंत्र केला पार्वती, म्हणून हा मंत्राचा जप केला. जपोनी पंचाक्षर केला विघ्नाचं नाच. कोणत्याही प्रकारचं विघ्न येत नाही. म्हणून आपल्या नित्यनिवेदी शिवषडाक्षर स्तोत्र आहे. मला हे पूर्ण करावं लागेल नित्यनिवेदीचं महत्त्व. तुम्ही जांभळे द्या हो असं करा तरी मला ते सांगावंच लागणार आहे. श्रीराम जय राम जय जय राम. 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 कोरोनाच्या काळामध्ये आपल्याला त्रास झाला तरी परंतु तत्पूर्वी कोरोनाचा काळ यायच्या अगोदर सगळीकडे बंदी झाली. आश्रमात सुद्धा कोणाला येऊ द्यायचं नाही असं झालं. मग त्यावेळेस आम संतोषगी महाराज सांगितलं, बाबा 12 ज्योतिर्लिंगाचं महत्त्व सांगा. आणि 12 ज्योतिर्लिंगाचं महत्त्व सांगितलं. प्रत्येक ज्योतिर्लिंगाची विशिष्ट प्रकारची कथा आहे. शिवपुराणात आहे, स्कंदपुराणात आहे, वेगवेगळ्या पुराणात 12 ज्योतिर्लिंगाची कथा सांगितलेली आहे. कॅसेटमध्ये आहे, ती शोधा, ऐका. थोडक्यात सांगतो की सौराष्ट्र सोमनाथशम. सोमनाथ गुजरातमध्ये आहे, समुद्राच्या किनारी आहे. खूप चांगलं ज्योतिर्लिंग. हे मोठे शिवलिंग आहे. त्यांनी फोडलं मात्र अल्लाउद्दीन खिलजीनं झालं. मोहम्मद तुघलकनं झालं. 17 वेळेस स्वाऱ्या करून अनेक प्रकारची उंटावरती त्याची लूट भरून नेली, पण ते शिवलिंग फोडता नाही आलं. म्हणून ते शिवलिंग भगवान चंद्राला क्षयरोग झाला, त्यांनी तिथं अनुष्ठान केलं. कारण चंद्राला 27 बायका होतात, त्यापैकी रोहिणी सुंदर होती. आणि चंद्राचं प्रेम साहजिकच सुंदर मुलीवर प्रेम असतं. म्हणून त्यांनी तक्रार केली दक्ष राजाकडे, 27 कन्या दक्षाच्या. अहो म्हणे तुमचे जावई फक्त रोहिणीकडेच पाहतात, आमच्याकडे येत नाही. एका सासऱ्याने जावायला फोन केला, आलो जावई बापू काय चाललं? काही नाही, फक्त सहन करून राहिलो. काय झालं? अहो म्हणे काय माझ्या गळ्यात घातलं तुम्ही, नेहमी कडू बोलते. जावई बापू शांत राहा, मी 21 वर्ष कडू ऐकलं, तुम्ही आता इथून पुढं तुम्ही ऐकलं.
म्हणजे तुम्ही ऐकलं ते ठीक आहे, तुमची मुलगी होती आणि तुम्ही बायको म्हणून ऐका. आणखीन जावे बापू, शांत व्हा. अहो आमचं झाडच कडू आहे. कळलं का तुम्हाला? झाडाचे फांदे काय गोड राहतील? हा, मला मिळालेलं झाडच कडू आहे म्हणजे पहा, इथून तिथून कडूच. भज गोविंदम बाल मुकुंदम परमानंदम हरे हरे. भज गोविंदम बालमुकुंदम परमानंदम हरे हरे. दक्षानं शाप देऊन टाकला, जाय तुम्हाला क्षयरोग होईल. जावायला क्षयरोग झाला, चंद्रमारस क्षीण झाले. मग त्यांनी भगवान शंकराचे अनुष्ठान केलं. भगवान शंकर प्रगट झाले आणि त्यांचं क्षयरोगातून मुक्तता केली. सौराष्ट्रीय सोमनाथ श्रीशैल्य मल्लिकार्जुन. आता आमचे महेशगिरी महाराज आणि दक्षिण भारताची यात्रा जरूर करावी. किती स्वाऱ्या झाल्या मोगलांनी केल्या, पण दक्षिण भारतात एकाही मंदिराची क्षिती झाली नाही. नीट लक्ष देऊन आहे. तिथून पुढं आदिलशाही होती. आदिलशाहीच्या अलीकडंच म्हणजेच म्हैसूरच्या अलीकडंच जास्त स्वाऱ्या झाल्या, मंदिराचे उद्ध्वंस केले. तिथून पुढं नाही. तिथून पुढचे मंदिरं म्हणजे रामेश्वराचं मंदिर 21 बिघे, कोटात कोट, कोटात कोट. कोटाची भिंत जमिनीपासून 30 ते 40 फूट उंचीची असेल आणि रुंदी 6 ते 8 फूट. असे कोटात कोट, कोटात कोट. महाद्वार, दुसरं महाद्वार, तिसरं महाद्वार, चौथं, बरोबर 4 महाद्वार. आणि दरवाज्यात 10 माणसाला सुद्धा लोटता येणार नाही असे दरवाजे त्याला. म्हणून त्यांना काही करता आलं नाही. म्हणून श्रीशैल्य मल्लिकार्जुन भगवान शंकर दोन्ही तिथं आहे. आणि तिथं स्वारी का करता येत नाही? एका राक्षसानं आणि पार्वतीला त्रास द्यायचं ठरवलं. तर त्या पार्वतीनं असं वरदान होतं, भगवान शंकर वरदान देऊन टाकायचे. काही भोळा येतो, भोळा राजा शिवशंकर. कैलासीचा शिव भोळा चक्रवर्ती. कैलासीचा शिव भोळा चक्रवर्ती. पती पार्वतीचा योगी राज. पार्वतीचा योगी राज. पती पार्वतीचा योगी राज. कैलासीचा शिव भोळा चक्रवर्ती. कैलासीचा शिव भोळा चक्रवर्ती. स्त्रीपासून नको, पुरुषापासून नको, 4 पायाच्या पासून नको, असं वरदान मागून घेतलं. आसुरापासून नको, सुरापासून नको, देवापासून नको, दानवापासून नको, 4 पायापासून नको. म्हणजे एखाद्या नंदी म्हणा, हे म्हणा, माझं वाघ म्हणा, याच्यापासून देव मला मारील. या अक्षर पण हुशार होते हो. कोणत्या युनिव्हर्सिटीमध्ये ग्रॅज्युएट झाले काय माहिती. ते पण वरदान मागताना चांगलंच मागून घ्यायचं. कोणत्या कॉन्व्होकेशनमध्ये त्यांना पदवी दिली काय माहिती. आता शास्त्रीय भाषेत पोस्ट ग्रॅज्युएट असले पाहिजे. माझ्या माहितीप्रमाणे CA पण झालेलं असेल. सगळा हिशोब करून आता त्या ठिकाणी पार्वतीला त्रास द्यायला लागला तो राक्षस. असंच आहे, जिथं खातात ना तिथंच हा सूर्य स्वभाव आहे. तुम्हाला माहिती, कुत्रा फोर इमानदार आहे, पण मोटरसायकल लावा, काही लावा. जय सियाराम. पार्वतीने विचार केला, देवा तुम्ही त्याला वरदान दिलं, आता मी काय करू. देव येते, अगं पार्वती तुझ्यापासून तो मरणार नाही, माझ्यापासून मरणार नाही, तुझ्या वाहनापासून मरणार नाही, माझ्या वाहनापासून मरणार नाही. मग तू बुद्धिदात्री आहे, महादेवी, महालक्ष्मी, महासरस्वती. म्हणे काय, बुद्धीला चालना दे. मी फोन करून सांगितलं, पुढचं सांगणार आहे मी ते. महेशगिरी तिथं त्या मंदिरात जवळ दर्शनाला. म्हणे काय, म्हणे त्याला 6 पायाच्या प्राण्यापासून मरण आहे. आणि 6 पायाचं प्राणी कोण आहे? काळा भुंगा पाहिला का तुम्ही? तो बांबू फोडतो, बांबूला कोरतो, काळा भुंगा. भुंगेर नाही,
काळा भुंग, त्या 6 पायाच्या काळा भुंग्याचं आव्हान कर. आता पार्वती माता आहे, तिनं त्या 6 पाया असणाऱ्या त्या भुंग्याला भ्रमर म्हणतात, त्याचं आव्हान केलं. हजारो भुंगे तयार केले. ऋणू झुनू रे भ्रमरा, ऋणू झुनू रे भ्रमरा. आणि गेले महाराज पार्वती लढायला गेले सिंहावर बसून. तो हसायला लागला, सिंहापासून मला मरण नाही, तुझ्यापासून मला मरण नाही. तुम्हाला माहिती राक्षस कसे हातात मोठ्यानं हसायला. आणि ज्या वेळेस पार्वतीनं असा हात केला, लाखो भुंगे जे लटकले. आता एक भुंगाट असलं तर दोन्ही कार्यक्रम चड्डीत होतात. भुंगा डसून देतो तुम्हाला, ज्यांना डसलाय त्यांना विचार. नुसती गांधीन माशी डसली तर मग तिथे आग होती. तो भुंगा आहे मोठा काळा, तो काळच आहे. कालखंड, काल मृत्यू, काल अग्नी, काल नाश. आपल्या स्वतःला ते मार्कंडे स्वतः खाल्लं त्याला चावून. असे योगी व्यक्ती तिथं भ्रमरांबा देवीचं मंदिर आहे. श्रीशैल्य मल्लिकार्जुनम उज्जैन. पार्वती पण भगवान शंकर दोघे तिथं निवास करतात. श्रीशैल्य मल्लिकार्जुन उज्जैन. मल्लिकार्जुन सदाशिव मल्लिकार्जुन, मल्लिकार्जुन सदाशिव मल्लिकार्जुन. दक्षिण भारतात यात्रेत गेल्यानंतर जरूर तिथं जा. ती अंबा आहे, ते रक्षण करणारी आहे. श्रीशैल्य मल्लिका. उज्जैनीला भगवान शंकर क्षिप्रानंदेच्या तीरावर आहे. एका चंद्रसेन राजासाठी भगवान त्या ठिकाणी प्रगट झाले. उज्जैनी महाकाल, तिथं कुंभमेळा होतो. उज्जैनी महाकाल ओंकारम अमलेश्वरम. भगवान शंकराची कन्या नर्मदामय्या. तर मानधांत राजानं तिच्या काठावर तपश्चर्या केली, तप करू नर्मदा तटी. आणि भगवान शंकर प्रगट झाल्यानंतर सांगितलं की देवा, तुमच्या कन्याच्या ठिकाणी या पर्वतावर राहा. म्हणून ओंकारम अमलेश्वरम. अमलेश्वर म्हणजे ममलेश्वर आहे ज्योतिर्लिंग, पण ओंकाराचा आकार त्या पर्वताला असल्यामुळं आणि नर्मदामय असल्यामुळे त्या ठिकाणी मानधांत राजासाठी भगवान प्रगट झाले. ओंकारम अमलेश्वरम. केदार हिमपृष्ठे. पांडवासाठी भगवान शंकर त्या ठिकाणी प्रगट झाले. पांडवांनीच धामाला निघाल्यानंतर आमच्याकडून खूप पाप झालं देवा, त्या पापाच्या क्षालनार्थ आम्ही तुझ्यावर अभिषेक करू इच्छितो, तुझी उपासना करू इच्छितो, तू या ठिकाणी प्रगट हो. म्हणून भगवान शंकर केदारनाथच्या रूपानं प्रगट झाले. पण केदारनाथला इतकं थंड पाणी आहे तर त्या देवाला पाण्याचा अभिषेक होत नाही, तुपाचा अभिषेक होतो. तूप लावतात देवाला. केदार हिमपृष्ठे डांकिनी भीमाशंकरम. आपल्या महाराष्ट्रामध्ये भीमाशंकर आहे. एक भीमक नावाची कन्या होती राजाची. ती भगवान शंकराची अनन्य भक्त होती. देव तारुण्य आणि त्यातल्या त्यात भक्ती तर झाली असेल तर त्या मुलीला विशेष प्रकारचं तेज प्राप्त होतं. का 16 सोमवाराचं व्रत करावं, का सोमवार करावा, का प्रदोष करावा. माझ्या मायबहिणी हो, तुम्हाला हात जोडून विनंती आहे की तुमच्यामध्ये तेज येईल, तुमचं तारुण्याला आणखीन चांगला उजाळा मिळेल आणि तुम्हाला इच्छित मनोकामनाचा पती मिळू शकतो. हे सूत्र आहे. तपानं तेज निर्माण होतं. तिला तेज निर्माण झालं. एका राक्षसाने तिला पाहिलं. तो राक्षस दुसरा तिसरा कोणी नव्हता, कुंभकर्णाचा नातू होता. आता श्रीलंका कुठं आणि भीमाशंकर कुठं, तिथून इथं तडफडायचा त्या पायासाठी. मेरे सामने वाले खिडकी में एक चांद का तुकडा राहता है. कसं असं येतात. पण तो चांद का तुकडा ज्यावेळेस मुस्कडात देतो त्यावेळेस दिवसाचा अन्य दिसतात. शिवार्पण. तिनं सांगितलं प्रभो, मला हा दररोज त्रास देतो, याच्यापासून माझं रक्षण करा. म्हणून भगवान शंकर प्रगट झाले. त्या राक्षसाची लढता लढता तो पण बलवान होता. भगवान शंकराला घाम आला. त्यांनी असं घाम टिपला, त्याची भीमा नदी झाली. भीमा आणि चंद्रभागा तुझ्या चरणाची गंगा. तीच चंद्रभागा. पंढरपूरला चंद्राच्या आकारात म्हणून त्याला चंद्रभागा म्हणतात. त्या राक्षसाला मारलं. त्या भीमक नावाच्या कन्येनं सांगितलं की प्रभू या ठिकाणी निवास करा. म्हणून
डांकिनी भीमाशंकर वाराणसीत विश्वेश्वर अविनाशी क्षेत्र आहे ज्या ठिकाणी भगवान जा शिवजी विचरण करते हैं उस भूमि को काशी कहते हैं। जा शिवजी विचरण करते उस भूमि को काशी कहते हैं। भगवान शंकर काशी फार प्रिय आहे देवाला. देवा सर्व देवतांनी विचारलं देवा आता पृथ्वी बुडून जाणार आहे प्रलय होणार आहे. भगवान शंकराने त्रिशूळावर काशी क्षेत्र ठेवलं सगळं जलमय करून टाकलं म्हणून अविनाशी क्षेत्र त्याचा नाश नाही म्हणून काशी काशी जय अविनाश म्हणून देव वाराणसीत विश्वेशम त्र्यंबकं गौतमी तटे गौतम ऋषीसाठी भगवान त्र्यंबकला प्रगट झाले आणि म्हणून तिथं तिन्ही देवता आहे ब्रह्मा विष्णू महेश अहिल्यासाठी आले आणि त्या ठिकाणी निवास केला. त्र्यंबक राजा ब्रह्मगिरी ब्रह्मगिरी धुळ धुळ गंगा वाहे श्री त्र्यंबक राजा ब्रह्मगिरी ब्रह्मगिरी झुळ झुळ गंगा वाहे श्री. त्र्यंबकम गौतमी तटे वैद्यनाथम चित्ता भूमी. पार्वतीचं काही झालं देवाचं ते देवरोसन येऊन बसले. पार्वती शोधित आली तिनं पाहिलं की इकडं कुठे आहे आपलं गिऱ्हाईक कुठे आहे. एक गाय आली ती एका कोंडात जायची तिथं त्याच्यावर दुधाचा अभिषेक करायचे. हो नो आपलं गिऱ्हाईक इथंच असलं पाहिजे. शोधून काढलं चला आता मी रागवणार नाही काहीच करणार नाही आता मी शांत झाले. घेऊन गेले वैद्यनाथ म्हणे या ठिकाणी माझ्यावर दुधाचा अभिषेक झाला म्हणून तिथं दिव्य वनस्पती तयार झाल्या. वैद्यनाथ वेगवेगळ्या प्रकारचे वनस्पती आता नाही पूर्वी होत्या जंगल होतं त्याला. वैद्यनाथम चित्ताभूमी परत वैद्यनाथ तिकडं बिहारमध्ये पण आहे. वैद्यनाथम चित्ताभूमी नागेशम दारुकवाने दारुकवानामध्ये 2 ठिकाणी आहे महाराष्ट्रात पण आहे गुजरात पण आहे. दारुक नावाची एक राक्षसी होती ती भगवतीची भक्त होती आणि त्याचं पण शक्ती प्राप्त झाली आणि ते लोकांना त्रास द्यायला लागले. मग भगवती देवाने त्याला मारलं. पार्वतीला राग आला म्हणजे माझ्या भक्ताला मग तू त्याला त्रास द्यायचं तू कशाला सांगितलं त्या तुझा भक्त आहे पण तो त्रास देतो लोकांना ना आपलं काम आहे आपले सर्व भक्त आपले लेकरं आहे. मग तुझं लेकरू आहे तर तुझ्या लेकराला सांगता नाही आलं की यांना त्रास देऊ नको म्हणून. वाराणसीत विश्वेशम त्र्यंबकं गौतमी तटे वैद्यनाथम चित्ताभूमी नागेशम दारुकावने सेतुबंधेच रामेशम कृष्णेतम शिवालय. रामेश्वराचं मंदिर 21 बिघे 21 एकर आहे. कोटात एका ठिकाणी एवढं मोठं सभामंडप आहे तर 5,000 लोक व्यवस्थित राहू शकतात आणि असा सभामंडप आहे द्यावं तुम्हाला कुठं अशी थोडीशी रेख तुझं दिसताने सगळं दगडी स्लॅबसुद्धा दगडाचाच काय बांधलं असं चोळ राजानं बांधलेलं आहे. काय उत्पन्न खर्च केला असेल. 21 कुंड आहे इथून तर पुढं समुद्र आहे आश्रमाच्या पुढं एवढंच अंतर समुद्र सगळं अतिशय खारं आहे. रामेश्वरचा समुद्र जास्त खारा आहे आणि जास्त घाण पण आहे. फार मच्छीमारी चालते आणि इतका वास येतो की बाबाजी मला वांती होईल लवकर झाला. कसा तरी अभिषेक केला दर्शन घेतलं 2-3 किलोमीटर आलं तिथं पूजा केली बाबाजी रामेश्वरची यात्रा. रामेश्वराय शिव रामेश्वरा हर हर भोले नमः शिवाय. रामेश्वराय शिव रामेश्वराय हर हर भोले नमः शिवाय. एकच दिवस राहिला आहे नेत्याने मेधेचं पूर्ण तुम्हाला समजायला पाहिजे का काय आणून ठेवलेलं आहे. म्हणून देव रामेश्वराचं मंदिराचं कोटामध्ये कोटात असं खूप मोठमोठं मंदिर बांधून ठेवले महाराज. अजूनही फार मोठा नंदी आहे. आता एवढं इथून फक्त हात लावता येते इतकं उंच आहे. खूप मोठा नंदी सगळ्यात मोठा नंदी आहे तिथं. 21 कुंड आहे. 21 कुंडाचं पाणी एकदम गोड आहे
समुद्रावर किती अंतर आहे? काहीच नाही अंतर. तेवढ्याचं स्नान करावं लागतं. मग हनुमंतेश्वराचं अगोदर दर्शन घ्यावं लागतं, मग रामेश्वर. दुरून दर्शन आहे. दक्षिण भारतातले बहुतेक मंदिरामध्ये लाईट नाही. चमेलीचे तेलाचे दिवे, शुद्ध तेलाचे दिवा. जरूर 12 ज्योतिर्लिंगापैकी रामेश्वराची यात्रा करावी. पुढं अष्टमूर्ती शंकरापैकी 5 शंकराचे मंदिर तिथे, एकापेक्षा एक मंदिर आहे. घृष्णेतम शिवालय. आता शेवटचं ज्योतिर्लिंग आहे घृष्णेश्वर. घृष्णा नावाची, येल राजाला 2 पत्नी होत्या, घृष्णा आणि एक तिची सावत्र बहीण. घृष्णाला मुलगा झाला, त्या सावत्र आईनं त्याला विष दिलं. ती घृष्णा नावाची जी होती ती प्रदोष व्रत करायची, सोमवार करायची, भगवान शंकराची त्रिकाल पूजा करायची. आणि मुलगा वारल्यानंतर त्या दिवशी प्रदोष होता आणि ती भगवान शंकरावर अभिषेक करत होती. नीट लक्ष देऊन ऐक माझ्या माय बहिणी हो, कोणी मीडियाच्या माध्यमातून ऐकत असेल, व्रत सोडू नये. मनासारखं हो आणि न हो. मनासारखं नाही झालं ना, जाऊ द्या, सोडून देतात. मला आश्चर्य वाटतं. एका भगिनीला सांगितलं की सोमवार कर, प्रदोष कर, सगळं. बाबा चांगलं झालं, मला चांगलं पती मिळालं, बरं झालं. बाबा चांगलं झालं, मुलगा झाला, चांगलं झालं. बाबा चांगलं झालं, मुलाचं लग्न झालं, चांगलं झालं. बाबा चांगलं झालं, मुलाला नातू झाला, चांगलं झालं. आता एवढं झाल्यानंतर मुलांनी नोकरी लागली, त्यानं फ्लॅट घेतलं, सगळं झालं. आणि ती आली माझ्याकडं बोलत आणि वादगिर बाबा आता ते प्रदोषचं सोमवारचं काय करायचं? आमच्यातल्या एखादा खडूसा असतं तर काय म्हणलं असतं? हेच जर वाकीची बाबाला विचारलं असतं तर इंड्रिल पी म्हण. वाकीची बाबा खडक होती. हेच जर आमच्या गणेश बाबाला विचारलं असतं तर म्हणलं ताई एवढं चांगलं झाल्यानंतर पण आता सोमवारचं काय करत आहे? हे चांगलं आहे का? नाही चांगलं नाही, पण असं वाटतं की सोडावं. म्हणलं हे सगळे जर सोडून गेले तर, आणि मग तसं नाही झालं पाहिजे. भीती न करतात काय ना, कसं काय ना बाबा, भीती न काय. असं पण लोक आहेत, असे पण माय बहिणी आहेत, एवढे पायापाशी पाहणारे. मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, देव आशाने पावायचा नाही. देव बाजारचा भाजीपाला नाही. देव बाजारचा भाजीपाला नाही, 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 नाही. देव बाजारचा भाजीपाला नाही. भगवान शंकरांनी सांगितलं की बेटा तुझं मुलगा वारलाय, जाऊ द्या, त्याचं आयुष्य तेवढं होतं. देवा समाधान असतं. भगवत भक्ती फलद्रूप झाली. नीट लक्ष देऊन ऐका, सूत्र आहे शिवराम महाराज. भगवती सिद्ध झाली तर माणसाला विशेष प्रकारचं समाधान प्राप्त होतं. संतुष्टम येन केनचित 12वा अध्याय. तुमची भगवत भक्ती तुम्ही करून करून मग तुम्हाला दुःख येऊ सुख येऊ, तुम्ही स्थिर राहणार, कुटस्थ राहणार, संतुष्ट राहणार. मनासारखं हो न हो आणि त्रास हो, सुख येऊ दुःख येऊ, कोणी निंदा करोत कोणी स्तुती करो, परिपक्व झालेल्या भक्तीचं हे लक्षण आहे. म्हणून नित्यस्मरा नित्यस्मरा नित्यस्वरा नित्यस्वरा जनार्दना नित्यस्वरा नित्यस्वरा जनार्दना नित्यस्वरा. असं स्मरण करून करून भक्ती करून करून तुम्ही पक्के व्हाल. मग सुखदुःख येऊ काय येऊ काय मनासारखं हो न हो. खरं वास्तविक सांगतो तुम्हाला, गोंदालेकर महाराजांनी सांगितलं सगळ्या गोष्टी मनासारखे होऊच नाही आणि होत नाही हे पण सत्य, होऊ पण नाही. सगळ्या गोष्टी मनासारख्या झाल्या ना तर मग सोमवारचं काय करू असं आहे. पुढं 12 ज्योतिर्लिंग झाल्यानंतर मुलगा वारला, भगवान शंकर प्रगट झाले, तिचा मुलगा जिवंत करून दिला. येल राजाला दुसऱ्या पत्नीनं व्याधी लावून दिली, तीसुद्धा व्याधी नष्ट केली. तिला काय शिक्षा दिली असेल देव जाणे, त्याचा काही उल्लेख नाही. असे पण असतात द्वेष करणारे, पडद्याच्या आडून पण द्वेष करतात. दिसताना नाही चांगले दिसतात, पांढरे सफेद कपडे पण मध्ये कोळसा आहे.
असे पण असतं. दिसताना प्रेम दिसतं, आपुलकी दिसते, पण मधी वेगळंच असतं. असं पण आहे, परंपरा आहे, त्यात काही दोष नाही. 12 ज्योतिर्लिंगापैकी ओम शर्वाय क्षितिमृत्ये नमः कालहस्तीचं मंदिर आहे. 250 बिघे आमच्या मलकापूरच्या ताई जाऊन आलं. दक्षिण भारतातले मंदिर पाहिलं तर का कोणती इच्छा होत नाही मंदिर पाहायची, एवढे मोठे मोठे मंदिर आहे. बरं, सोन्याचे कळस आहे, सोन्याचा ध्वज आहे, सोन्याला काही कमी नाही तिथं. सोन्या नावाचं मुलगा नाही, सोनं खरं. पण मंदिरामध्ये जाऊ देत नाही कोणाला, तिथं हे पार पाळले जातं. शर्वाय क्षितिमृत्ये नमः पृथ्वी तत्वाचं मंदिर आहे. भवाय जलमूर्ती नमः जंबुकेश्वर जलमूर्ती भगवान शंकर आहे, ते पण मंदिर फार मोठं आहे. ओम शर्वाय क्षितिमूर्ती नमः भवाय जलमूर्ती नमः ओम रुद्राय अग्निमूर्ती नमः अरुणाचलनला आहे. तिथं भगवान शंकराला पर्वताचा आकार आहे, मंदिर पण आहे. आणि त्या पर्वतावर लोक नवस करतात की मला जर मुलगा झाला तर मी 1.25 मन कापूर जाळील. असं त्रिपुरा पौर्णिमेच्या दिवशी सगळे लोक नवस फेडायला येतात. कापराचा मोठा असा ढीग तयार होतो. मग जसं आपले मुख्यमंत्री पांडुरंगाची पूजा करतात तसं तिथलचे मुख्यमंत्री असेल तो त्यांना तिथं ती ज्योत पेटवतो आणि 1000 फुटावरून ती डोंगरावर असल्यामुळं कितीतरी परिसरातून तो जाळ दिसतो. मग त्याचं दर्शन घेतात, त्याला अग्निमूर्ती म्हणतात. ओम अरुणाचलनला आहे. ओम ओम शर्वाय क्षितिमूर्ते नमः ओम भवाय जलमूर्ते नमः ओम रुद्राय अग्निमूर्ते नमः ओग्राय वायुमूर्ते नमः. वायूला आकार नाही म्हणून तिथं नटराजाची मूर्ती. ओम भीमाय आकाशमूर्ती, आकाशाला पण आकार नाही, तिथं पण अशा सोन्याच्या मूर्त्या ठेवलेल्या आहे. आणि हे 5 जे आहेत ते दक्षिण भारतात आहे. त्याच्यापैकी एक सोमनाथ आहे, जे आपलं ज्याचं वर्णन आपण केलं. भीमाय आकाशमूर्ती पशुपतीनाथ एक आणि सोमनाथ एक. महादेवाय सोममूर्त्यांवा आणि ईशान्याय सूर्यमूर्त्यांवा. भगवान प्रत्यक्ष सूर्यनारायण हा देखील रुद्र आहे, म्हणून प्रत्यक्ष सूर्यनारायणाचं दर्शन घेतलं तर या ज्योतिर्लिंगाचं दर्शनाचं पुण्य मिळतं. या अष्टमूर्ती शंकराच्या ज्योतिर्लिंगाचं पुण्य मिळतं. म्हणून शेवटी सांगितलं की पद्मासन समस्ती सम्राग्नी व्याघ्राकृती विश्वाद्यम इथपर्यंत विधी पाठ केली पाहिजे. काही नाही, 10 मिनटं लागतात. स्नान झाल्यानंतर, डोक्यावर पाणी घेतल्यानंतर, अंग पुसेपर्यंत, कपडे घालेपर्यंत, देवघरापर्यंत येईपर्यंत, गंध लावेपर्यंत, पूजा करेपर्यंत विधी होऊन जाते. 10-15 मिनटाचा कार्यक्रम आहे. माझे हात जोडून सर्व गुरुबंधूंना भगिनींना विनंती आहे की बाबा हो, हे फार तारक असं काढून ठेवलं आहे जनार्दन स्वामीनं. याच्यावर विशेष लक्ष देऊन दक्षतेनं विधी करायचा प्रयत्न करा, एवढीच प्रार्थना आहे. जय जनार्दन, जय जनार्दन. सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की